नमस्कार. आपण 12व्या अध्यायामध्ये भगवंताला कोणता भक्त प्रिय आहे याच्याबद्दलचं वर्णन ऐकतोय. आत्ता जे श्लोक म्हटले, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैव च निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी, इथपासून सुरुवात झाली गुण सांगायला. भगवंत सांगतोय की हे गुण ज्याच्याजवळ आहे तो मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे. भगवंताला प्रिय असणाऱ्या या भक्ताजवळ काय काय गुण असावेत आज पुढला भाग घेणार आहोत आपण. पण तरी आधीच्या ह्याच्यात कोणते गुण सांगितले ते आठवून ठेवूया. कुठे आपलं काही कमी जास्त झालं तर आपल्याला आपल्याजवळ असा तो गुण कसा वाढवायचा याचा पण विचार करता येईल. सुरुवात भगवंतांनी सांगितलं की ज्या माझ्या भक्ताला कुणाहीबद्दल द्वेष नाही तो मला प्रिय आहे. निस्वार्थी प्रेम करणं खूप अवघड असतं. काहीतरी स्वार्थ असेल तर गोड बोललं जातं वरती. तसं नाही. हा माझा जो भक्त आहे जो मला प्रिय आहे तो निस्वार्थी प्रेम करतो. आपल्याला कोणाकडून काही हवं आहे म्हणून नाही, तर निस्वार्थी प्रेम करणार आहे. अत्यंत दयाळू आहे, अत्यंत क्षमाशील आहे. त्याला मी माझं परकं हा भेदच नाही, सगळे माझेच. सुख दुःख याच्याकडे तो समताने पाहतो. आणि कुणीही अपराधी जरी असला तरी देखील त्या अपराध्यालासुद्धा त्याचे अपराध माफ करतो. अशी सुरुवात आपण केली होती. आणि असं पाहता पाहता लक्षात असं आलं की हा अत्यंत समाधानी आहे. भगवंताचा हा लाडका जो भक्त आहे तो अत्यंत समाधानी आहे. आपल्या सुखसमाधानाच्या ज्या गोष्टी असतात ते आपलं सुखसमाधान त्या वस्तूवर, व्यक्तीवर तेवढ्या काळापुरतं अवलंबून असतं. पुन्हा आपल्याला त्या सुखाची आवश्यकता वाटते. तसं नाही, हा कायम संतुष्ट भगवंताचा लाडका भक्त अत्यंत संतुष्ट समाधानी आहे. त्याची शरीर, मन, इंद्रिय ही सगळी त्याच्या ताब्यात आहेत. ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. भगवंतावर ऑफकोर्स त्याची अतिशय श्रद्धा आहे. अगदी भगवंत म्हणजेच सर्व काही, कारण तो आपल्या जीवनात जे काही घडवतो आहे तो त्याच्या इच्छेने घडवतो आहे असं ह्या भगवंताच्या लाडक्या भक्ताला अगदी पक्क माहिती असतो. त्यामुळे त्यांनी ना आपलं मनबुद्धी त्याला देऊन टाकलेली असते. असा सगळा विचार आपण केला होता. याला कोणी त्रास देत नाही, याचा कोणाला त्रास होत नाही असं पण आपण पाहिलं होतं. भगवंताचा हा जो लाडका भक्त आहे त्याचा हा पण एक गुण आहे की त्याचा कोणाला त्रास होत नाही आणि त्यालाही कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. आता इथे तर आपण अडकतोच, आपल्याला किती गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे आपल्याला पटलेल्या मुद्द्याला कोणी दुसऱ्याने विरोध केला तरी देखील आपल्याला त्रास होतो. इथे तर तो सांगतो आहे भगवंत की माझा हा लाडका भक्त आहे की त्याला कशाचा त्रास होत नाही. तर तो कोणाला त्रास देत नाही, त्याला कोणाचा त्रास होत नाही. त्याचा आनंद, द्वेष, भय, उद्वेग या सगळ्यांपासून तो पूर्णपणानं दूर असतो. कशाबद्दल फार आनंद झाला असं पण होत नाही किंवा कशाबद्दल त्याला उद्वेग आला आहे असंही होत नाही. असा जो भक्त आहे तो अर्थातच भगवंताला अतिशय प्रिय आहे. किंवा असं आपण म्हणूया की हे सगळे जे गुण असतात असे गुण असणाऱ्यावर भगवंत अतिशय प्रेम करतो. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं, देव अंथरी निज हृदयाला, असा जो भक्त आहे ना त्या भक्ताला भगवंत आपल्या हृदयामध्ये धरतो. त्यामुळे भगवंतच म्हणतो की मी माझं हृदय अशा माझ्या भक्तासाठी देतो. देव अंथरी निज हृदयाला असा हा भक्त आहे. आज काही आणखीन त्याचे गुण आपण पाहणार आहोत. या जगामध्ये या अशा भगवंताच्या लाडक्या भक्ताला कशाचंही भय नाही. स्वाभाविकच आहे, जो भगवंताचा भक्त आहे म्हणजे रात्री 10 वाजता अचानक बातमी आली आणि 500च्या नोटा बंद झाल्यामुळे याला काही त्याचं वाटलं नाही. कशाबद्दल दुःख वाटण्याचं कारण ठीक आहे, याला कशाचाही त्रास नाही, अशा प्रकारचं याचं वर्तन असतं. अशा गोष्टी आपण आठवल्या तर आपल्या लक्षात येतं की अरे याला कशाचा त्रास होत नाही, याला कशाचा उद्वेग वाटत नाही. ही काही मोठी साधी गोष्ट नाही आहे, परंतु तो असा भगवंताला प्रिय असतो. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आणखीन काही गुण 16व्या श्लोकातले आपण पाहणार आहोत. आणखीन मी यादीमध्ये वाढ केले. भगवंताचं आणि भक्ताचं हे 36 गुण जमण्याची गोष्ट आहे बरं का. आणि हे सगळे 36 गुण जमल्यामुळे ह्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आपल्याला कळणार आहे. मम प्रिय हा भक्त हा, असं भगवंत सांगतो आहे. आजचा श्लोक आहे, अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्तस्य मे प्रिया. अनपेक्षा शुचिः दक्ष उदासीन गतव्यथ आणि सर्वारंभ परित्यागे.
असे सगळे जे गुण आहेत ते गुण असताना स भक्ता मम प्रिय असं भगवंताने सांगितलं आहे. अशा आता ह्या सगळ्या असणाऱ्या गुणांचा आपण विचार करूया. आणि मी मगाशी म्हटलं तसं की हे गुण आपल्यामध्ये असायला हवेत, नसतील तर ते कसे वाढवायचे ह्याचा प्रयत्न करायला हवा. अनपेक्षा हा म्हटलं आहे, म्हणजे न अपेक्षा, कशाची अपेक्षा ठेवायची नाही, असंच असायला हवं असं काही मानायचं नाही. शुचीही पवित्र, शुद्ध, निर्मळ असं आपलं अंतर्बाह्य वर्तन असायला हवं. दक्ष, अलर्ट असायला हवं, सावधान असायला हवं. उदासीन, उदासीन याचा अर्थ पक्षपाती असता कामा नये, म्हणजे तुझं माझं नाही, सर्वांच्या बाबतीमध्ये उदासीन. मी काही उदाहरणं आपल्याला दिली की लक्षात येतील की खरंच असं असणं किती अवघड असतं, पण असं असायला पाहिजे. गतव्यथा, व्यथा गता म्हणजे दुःख नाही, कुठल्याही प्रकारचं व्यथा नाही, दुःख नाही, त्रस्त पण नाही. आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे सगळ्या कर्मांच्या कर्तेपणाचा जरी त्याग केलेला आहे. मी करता आहे असं त्याला वाटत नाही. करतो सगळं तो, परंतु मी करता नाही, भगवंत करता आहे. भगवंतानी माझी निवड केली असं फार तर म्हणेल की माझ्याकडून त्यांनी करवून घेतलं आहे, परंतु त्या कर्तेपणाचा जो काही आपल्याकडे तो कर्तेपणाचा तो स्वतःकडे भाग घेत नाही, त्या कर्तेपणाचा त्यांनी त्याग केलेला असतो. अशा 6 गुणांचा विचार आजच्या श्लोकामध्ये आपण करणार आहोत. त्यातलं पहिलं जर अनपेक्षा हा म्हटलं म्हणजे अपेक्षाच नाही असं जे की आपण म्हणतो आहे, हे तर आपल्याला माहिती आहे की अपेक्षा ठेवली की आपल्याला दुःख असतं. काहीतरी आपली अपेक्षा असते ती पुरी झाली नाही तर दुःख होतं. बरं समजा ती अपेक्षा पुरी झाली तर आणखीन अपेक्षा वाढते. म्हणजे जसं मुलाला 80% मार्क मिळावं असं आपण बजावलेलं असतं आणि मिळाले, मग पुढल्या वेळेला आपली अपेक्षा वाढते. बरं ती अपेक्षा वाढलेली पूर्ण झाली नाही तर त्याचं दुःख होतं. त्यामुळे अपेक्षाच नसणं, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असणं, जे मिळेल ते आनंददायी असणं, असा स्वभाव असायला हवा. त्याला अनपेक्षा म्हटलं आहे. अर्जुनाला भगवंत सांगताय की ज्याच्या ठिकाणी ह्या अपेक्षेला किंवा इच्छेला वावच नाही, की तो जे आहे त्याच्यात पूर्णपणानं परिपूर्ण आहे, समाधानी आहे, ज्याच्याजवळ असं भरभरून सुखच आहे, आणखीन कशाची त्याला अपेक्षाच नाही, कशी इच्छाच निर्माण होत नाही आहे, संतुष्ट तृप्त ज्याला म्हणतो, समाधानी ज्याला म्हणतो, असा तो आहे. काही हवं आहे असं कुणाला वाटतं, खरं म्हणजे आणखीन काही हवं आहे असं वाटणं जे असतं ते कुणाला असतं, ज्याच्याजवळ काही कमी आहे त्याला हा भगवंताचा लाडका भक्त याला काही कमीच नाही आहे, त्यामुळे याला कशाची अपेक्षा नाही आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर हा जो प्रिय भक्त आहे ना, या ब्रह्माच्या अधिष्ठानावर आरूढ झालेला आहे. त्याला कळा स्वरूप काय ते कळलं आहे, ब्रह्म म्हणजे काय कळलं आहे, आत्मा म्हणजे काय कळलं आहे. त्यामुळे याला आता कसलीच खरी कमतरता नाही आहे. काही हवं असण्याचा खरा म्हणजे प्रश्नच नाही आहे. सगळं विश्वच जर त्याच्याजवळ आहे तर आणखीन काय हवं असणार. तर ईशावास्य उपनिषदामध्ये एक पहिलाच मंत्र आहे आपला, तो आपणही म्हणतो, त्याचा जर विचार केला तर ईशावास्यविदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मा वृदकस्य सिद्धन. आता ह्याच्यामध्ये त्यांनी त्यक्तेन भुंजिथा म्हटलं आहे, म्हणजे उपनिषद सांगतं की त्यागपूर्वक उपभोग घे. त्याग आणि उपभोग दोन्ही शब्द तसं म्हटलं तर परस्पर विरुद्ध. तर त्यागातून उपभोग घे म्हणजे काय, हे कसं करायचं, तर घ्यायचं पण अनासक्त भावानं भोगायचं. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते अनासक्त भावाने घेणं, कशाची अपेक्षा करून नाही घ्यायचं. थोडं आपण व्यवहारातलं उदाहरण दिलं तर आपल्याला हा मुद्दा कळेल की अनासक्त भावनेनं घ्यायचं म्हणजे काय. भोग तर भोगायचा आहे पण भाव तर अनासक्त ठेवायचा आहे म्हणजे काय. तर व्यवहारामध्ये आपल्या एखादी गोष्ट आपल्या मालकीची असणं, मालकीची असण्यामध्ये पण समाधान असतं. म्हणजे भगिनी वर्गाला पटकन कळेल, लॉकरमध्ये दागिने आहेत, आपण उपभोग घेत नाही आहोत, काढणं घालणं आता कठीण जातं, त्यामुळे आपण उपभोग घेत नाही आहोत, घालून जातो तर खोटं घालून जातो. पण असण्याचं एक समाधान असतं. आहेत, आपण घालत नसलो तरी असण्याचं एक समाधान असतं. कपाटभर साड्या आहेत, नेसायची असते एका वेळेला एकच, बरोबरच आहे, पण तरीसुद्धा त्या खूप आहेत, त्या असण्याचं एक समाधान असतं. पूर्वीच्याकडे तीनच असतील तर मग कसं असणार, आता तसं नाही आहे, अगदी चिकार कपाटाच्या कपाट असं म्हणूया. त्यामुळे असण्याचं एक समाधान असतं. त्या असण्यातलं समाधान अर्थात
हे उपभोगातली उदाहरणं दिली, त्या उपभोगाला मर्यादा आहे. इथे मुळे काय आहे, ज्या भगवंताच्या लाडक्या भक्ताचं आपण वर्णन करतोय त्याला सगळंच विश्व म्हणजे सगळं ईश्वरच त्याचं झालेलं आहे. त्यामुळे सगळं विश्वच जर माझं आहे तर त्याला आणखीन कुठली इच्छा करण्याचं कारणच नाही आहे. भगवंताच्या या भक्त तो असा समाधान किंवा तृप्त काय आहे तर सगळं त्याचंच आहे. त्याला कुठला हवा आहे अशातला काही भाग नाही आहे, ते काही लागतच नाही. आणि त्याचं हे जे समाधान आहे ना त्याचं वाढतं समाधान आहे. म्हणजे आता जसं आपण हेच उदाहरण म्हटलं की आपण अशी कल्पना करूया की एखाद्या बाईजवळ दागिने नाहीच आहेत. लंकेची पार्वती म्हणतो तशी आहे. ती एखाद्या लग्न समारंभाला गेली तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि लॉकरमध्ये दागिने आहेत पण घातलेले नाही आहेत, तिच्या चेहऱ्यावरचे भाव, या दोघांच्या मधला फरक आपल्या लक्षात येईल की नाही. जिला नाहीच आहेत तिला आपल्याकडे नाही आहे त्याचं दुःख असतं, हिच्याकडे आहेत परंतु घातलेले नाही आहेत ते असण्याचं एक समाधान असतं. त्यामुळे चेहऱ्यावरच्या भावांमधला फरक आपल्या लगेच लक्षात येईल. आता ती दुःखी का असते तर तिच्याजवळ नाही आहे म्हणून ती दुःखी असते. आणि ही दुःखी का नाही आहे तर हिच्याजवळ आहेत परंतु तिने घातलेली नाही. त्यामुळे सुख कशात आहे, वस्तू असण्यामध्ये. दागिने घालण्यामध्ये सुख नाही आहे, घातले काय नाही घातले काय, वस्तू असण्यामध्ये सुख आहे, जवळ असावी अशामध्ये फक्त आहे. म्हणजे आपली सगळी सुखं जी असतात ना ते विषय सुखामध्ये किंवा वस्तू सुखामध्ये सुख मानणारं आपलं असतं. आता आपण ज्या भक्ताचा विचार करतोय ना याचं जे सुख आहे हे चढतं सुख आहे, वाढतं सुख आहे. याला या अशा व्यावहारिक उदाहरण तेवढ्यापुरतंच घेता येईल आपल्याला. कारण याला जे सगळं विश्वच त्याचं आहे, सगळा भगवंतच त्याचा आहे, तर त्याचं प्रत्येक अनुभव जो आहे तो असा वाढता चढत्या प्रमाणातला आहे. आपल्या सुखाचा विचार केला तर आपल्या सुखाला चढ उतार असतात. म्हणजे मनासारखं झालं तर आपल्याला बरं वाटतं, सुख होतं. मनाविरुद्ध झालं तर आपल्याला वाईट वाटतं. एखादा समजा छान सिनेमा बघितला, छान गाणं ऐकलं, छान प्रवचन ऐकलं, काही चांगल्या ज्याला छान आपल्याला बरं वाटेल अशा अशा गोष्टी घेतल्या, एखादी आपली अगदी जवळची मैत्रीण भेटली, तर या सगळ्या आपल्या सुखाच्या कल्पना आहेत, नाही अशातला काही भाग नाही. कितीतरी पण ह्या सगळ्या ज्या सुखाच्या कल्पना आहेत याच्यामध्ये पुन्हा तीच गोष्ट अनुभवली तर ते चढतं सुख नाही आपल्याला मिळत. हे जे काही भगवंताच्या ह्या लाडक्या भक्ताला जे सुख मिळतं आहे ना त्या सगळ्या विश्वामध्ये भगवंत भरलेला आहे, त्याचं हे जे सुख आहे त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टी त्याच्यात चढतं वाढतं सुख आहे. आणि आपल्या मात्र या सुखामधलं चढतं नाही राहत, तेच सुख आपल्याला परत असेल तर त्या सुखाची जी काही उंची आहे ती कमी होते. इथे आपल्याला भगवंताचा लाडका भक्त टॉप ऑफ द वर्ल्ड त्याचं सगळं हे सुख जे आहे कारण त्याचं निरपेक्ष अनपेक्ष शब्दाचं निरपेक्ष सुख आहे. हे त्याला कुठलीही गोष्ट किंचितही सुख कमी होत नाही, कंटाळवाणी होत नाही. आता हे कालच पाहिलं आहे आज कशा असं त्याला काही वाटत नाही. असं व्यवहारातल्या सुखाच्या बाबतीत आपलं कमी जास्त होणार ठीकच आहे. अगदी कशाला समजा आपल्याला एखाद्या गोष्टीत पॉज घेता आला आणि परत आपण तीच गोष्ट केली. म्हणजे गमतीनं असतं ना आपण कोणाकडे जेवायला गेलो की खूप आग्रह करतात, मग आपण म्हणतो अहो नाही हो आता नको, पोट भरलं अगदी आता नाही जाणार, मग तरी देखील ते खूप आपल्याला आग्रह करतात. मग आपण म्हणतो तुम्ही असं करा डब्यात बांधून द्या, म्हणजे तो पॉज झाला ना. आता हीच गोष्ट मी उद्या खाईन, म्हणजे आवडणारी गोष्ट मी आज खाल्ल्यावर मला उद्या पण ती खायची असते. पण आता आपण विचार असा करायचा की आज खाल्लेल्या वस्तूच्या इतका आनंद उद्या तीच वस्तू खाल्ल्यावर आपल्याला होतो का का त्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या सुखाच्या कल्पना अशा चढत्या वाढत्या नसतात. आपलं सुख नंतर जे असतं अगदी पॉज घेऊन जरी मिळालं, परत एखादं गाणं छान ऐकलं, अगदी म्हणतात तशी समाधी लागली, छान वाटलं, पुन्हा ऐकलं की मग आपली ती जी काही सुखाची जी पहिली ही होती ती आपली कमी कमी व्हायला लागते. त्यामुळे तुकाराम महाराज आपल्याला सांगताय की हा जो भगवंताचा भक्त आहे ना या भगवंताच्या भक्ताचा मात्र प्रतिक्षण नवा आनंद असतो, वाढता आनंद असतो प्रतिक्षण. तुकाराम महाराज नित्य नवा दिस जागृतीचा असं म्हणलं. नित्य नवा प्रत्येक वेळेला नवीन नवीन असतं. माऊलीने पण वर्णन केलं आहे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. गीतेचा अर्थ लावताना प्रत्येक वेळेला गीतेचं महात्म्य आपल्याला नवीन 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 पद्धतीने समजतं. गीता रोज नवी आपल्याला आनंद देते. असं जे काही असं अनुभवायला आलं की म्हणूया की तो वाढता चढता आनंद, ह्याला म्हणायचं अनपेक्षा.
कसलीच अपेक्षा नाही त्या, तर तो आनंद आपल्याला असा मिळेल. आणि भगवंताचा हा जो लाडका भक्त आहे त्याचा हा अपेक्षा नसणारा आणि वाढता रोज नित्य नवा मिळणारा आनंद असतो. दुसरा शब्द वापरला आहे शुची. शुची म्हणजे पवित्र, अंतर्बाह्य पवित्र. हां, असं आहे की बाह्यशुची आपल्याला चांगली कळते. छान छान कपडे घालणं, स्वच्छ राहणं, नट्टापट्टा दागिने घालणं, मॅचिंग असणं, हे तर सगळं चांगलंच आहे. म्हणजे ते करावंच, त्याच्याबद्दल काहीच नाही, ते चांगलंच आहे. पण अंतरशृंगारी जे, हे सगळं बाह्य चांगलंच आहे, पण शुचीमध्ये अंतरबाह्य आहे. समजलं, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. वरती पण चांगला पाहिजे, आत पण चांगला पाहिजे. वरी चांगला अंतरी गोड नाही, त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे वरती पण चांगला पाहिजे. पण वरचं चांगलं असणं नसणं दिसणं ही गोष्ट वेगळी आहे. आत मात्र आपण पवित्र असलं पाहिजे. आणि भगवंताचा हा लाडका भक्त जो आहे हा अंतर्बाह्य शुचित्व असणारा, पवित्र असणारा आहे. असं आहे की आपण विचार केला तर आपल्याला कळतं की हॉस्पिटल पण स्वच्छ असतं, शुद्ध असतं, अगदी कुठेच काही जरा देखील नाव ठेवायला जागा नसते, बरोबर आहे. पण हॉस्पिटलच्या ठिकाणी की पावित्र्य नसतं. मंदिरामध्ये समजा जरा थोडीशी कमी असते. हल्ली आता सगळी मंदिरंसुद्धा छान झालेली आहेत, स्वच्छ असतातच. पण समजा असं वाटलं तरी देखील मंदिरामध्ये पावित्र्य असतं. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की बाहेर अगदी बिसलरीचं पाणी पिणारी मंडळीसुद्धा तिथे भगवंताच्या तिथे शंकरावरती अभिषेक काही बिसलरीचं पाणी घालत नाही कोणी तिथे, पण तरीसुद्धा अगदी मनापासून तीर्थ घेतात, डोळ्याला लावतात, डोक्यावर घेतात. तर तिथे ते पावित्र्य आहे. असं अंतर्बाह्य पावित्र्य जिथे असतं. समर्थ नाथांचा अभंग आहे, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ, तया गळा माळ असो वा नसो. गळ्यात माळ असणं हे बाह्य झालं, पण मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ असला पाहिजे तो. माळ असेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे अंतर्बाह्य शुचित्व काय आहे आपल्याला कळावं. हा भगवंताचा जो प्रिय भक्त आहे हा अंतर्बाह्य पवित्र आहे. माऊलीने या भक्ताचं पवित्रपण जे आहे ना ते निरनिराळ्या उदाहरण म्हणजे गंगाजलाशी किंवा गंगेशी त्यांनी त्या भगवंताच्या ह्या प्रिय भक्ताच्या या शुचित्वाची तुलना केलेली आहे. ते म्हणतात अहो काशी क्षेत्र अतिशय पवित्र आहे असं म्हणतात. बरोबर आहे काशी, पण आमचा हा अंतर्बाह्य पवित्र असलेला जो माझा भक्त आहे, भगवंताचा भक्त आहे, तो अधिक आहे. कारण काशी पवित्र आहे बरोबर, पण पवित्र काशीमध्ये मोक्ष मिळवायचा असला तर देह टाकावा लागतो, तेव्हा मोक्ष मिळतो. त्यामुळे म्हणून माऊलींनी असं म्हटलं की नाही, काशी क्षेत्र पवित्र आहे, पण हा माझा अंतर्बाह्य पवित्र असणारा प्रिय भक्त आहे. हिमालयामध्ये यात्रा केली तर चांगलंच आहे, हिमालय पवित्र आहे, अगदी आनंद देणार आहे, बरोबर आहे. छान पवित्र दर्शन होतं हिमाच्छादित शिखरांचं. पण निसर्गाच्या कोपाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्या सगळ्यातून पवित्र गोष्टी असतीलही, अनेक असतील, पण त्या सगळ्या इतक्या सहज उपलब्ध होणाऱ्या नाही आहेत. या भगवंताचा लाडका भक्त ह्या अंतर्बाह्य कायम पवित्र असाच असतो, म्हणून त्याला जास्त भगवंता येतात की ते शुची पवित्रता. नामदेव महाराजांनी म्हटलं की भगवंत कसा आहे माहिती आहे का, उदार आहे. आणि भगवंताचं औदार्य कसं, तर नामदेव म्हणतो भगवंत उदार आहे बरोबर आहे, पण तो ना घेसी तेव्हा देसी असा आहे. तो काहीतरी आमच्याकडनं घेतो तेव्हा आम्हाला देतो. हा भगवंताचा लाडका भक्त काहीच आमच्याकडनं घेत नाही बरं का. पण हा भगवंतापेक्षा भगवंताचा भक्त जरा मोठा दाखवला आहे. नामदेव महाराज म्हणतो भगवंत उदार असतो, पण तो काहीतरी घेतो आमच्याकडनं तेव्हा देतो. अगदी काही नाही, ते सुदाम्याकडनं बुटभर का होईना पोहे घेतले तेव्हा त्याला सुवर्ण नगरी करून दिली. त्या शबरीकडनं ती बोरं घेतली तेव्हा तिला मुक्ती दिली. असं म्हणाले होतं की भगवंत देईल, काशीला मुक्ती मिळेल, पण काशी क्षेत्र देह ठेवावा लागेल, असं आहे. एक छान आहे की अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. म्हणजे कुठे काय आपल्या हातून पाप घडलं असेल तर काशी क्षेत्री गेलो, पुण्याच्या क्षेत्री गेलो की तिथे पापाचं परिभाषण होतं, नाश होतं. पण जर का क्षेत्राच्या ठिकाणी जर आपल्या हातून काही पाप घडलं, पुण्यक्षेत्र कृतम पापम वज्रलेपो विशती, वज्रलेप ते जातच नाही. चांगल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या हातून काही पापकर्म घडलं तर जात नाही. म्हणून त्यांनी म्हटलं काशी काही भगवंताच्या भक्तासारखी
निर्मळ, भक्तासारखी पवित्र नाही आहे. ह्याचं काय आपण सांगितलं की ह्याच्याकडे कोणी येऊ दे, तो क्षमा करणार, तो काही असा विचार करणार नाही. त्यामुळे सहजपणाने विचार केला तर माऊली म्हणतात बघा बरं, काशी क्षेत्र पुण्यकारक आहे, गंगा पुण्यकारक आहे, सगळं बरोबर आहे. पण तरीसुद्धा आमचा हा भगवंताचा जो लाडका भक्त आहे तो अधिक निर्मळ, अधिक पवित्र, त्याच्याशी कोणीही जाऊ दे, तो त्याला आपलं करून टाकणार आहे. असं हे लहान मूल जसं निरागस असतं ना, तसं निर्मळ, त्याला त्याचे सम्यक ज्ञान विमोहितम असं म्हटलं आहे. म्हणजे सम्यक म्हणजे योग्य, ईश्वरी ज्ञानाने, ईश्वरी ज्ञानाने अगदी युक्त असणारं, योग्य असणारं असं ते असतं. काही कसली वासना नाही, कसली काही कामना नाही, कसलाही राग नाही, क्रोध नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही, असा हा भगवंताचा प्रिय भक्त आहे. म्हणून अंतर्बाह्य तो शुची, पवित्र असा आहे. तिसरा आहे दक्ष, अलर्ट, अगदी सावधान आहे, अत्यंत शिस्तशीर आहे. म्हणजे कसं तरी काहीतरी हे त्याला मान्यच नाही. साधंच पण अत्यंत स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. आपलं दिसणं आणि असणं दुसऱ्याला बरं वाटणारं असावं, असं त्याला दक्ष म्हटलेलं आहे. की आपण इतकं व्यवस्थित असायला हवं की मुद्दाम लक्ष जायला हवं असं नाही, पण आपण आपल्याकडे बघितलं की लोकांना बरं वाटलं पाहिजे. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचा एक किस्सा सांगतात की एकदा शांतिनिकेतनमध्ये महात्मा गांधी गेले होते आणि रवींद्रनाथ टागोरांबरोबर त्यांचा बराच वेळ, दिवसभर जवळजवळ ते एकत्र होते. भरपूर अनेक गोष्टींवरती चर्चा झाली आणि मग संध्याकाळी बापूजी त्यांना असं म्हणाले की आपण थोडीशी चक्कर मारून येऊया, पाय मोकळे करून येऊया. तसे टागोर म्हणाले हरकत नाही, चालेल, आलोच, असं म्हणून ते गेले आणि अगदी व्यवस्थित पोशाख, लांब दाढी, ती विंचरलेली चांगली हे केलेली, हातात काठी, आणि आले. आणि बापूजींना म्हणाले चला आपण पाय मोकळे करून येऊया. महात्माजींनी काय पंचा झटकला आणि म्हणाले गुरुदेव, आपण तर साधं जवळच पाय मोकळे करायलाच चाललो आहे, कोणाकडे तरी आपण जाणार नाही, कुठल्या समारंभाला तर आपण जात नाही आहोत. आणि मग एवढं. तेव्हा टागोरांनी, गुरुदेवांनी असं उत्तर दिलं होतं की शांतिनिकेतनमध्ये मला सगळेजण ओळखतात, त्यामुळे स्वच्छ, व्यवस्थित, साधं पण नीटनेटकं असा पोशाख, अशी राहणी, समजा भेटणाऱ्या एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेले तर बरं ना. अशा उद्देशाने जरी फिरायला जायचं असलं तरी देखील आपण नीटनेटकं व्यवस्थित गेलं पाहिजे. हे दक्षपण आहे, हे सावधान असणं, ॲलर्ट असणं असं आहे. महात्माजींना पण गुरुदेवांचं म्हणणं पटलं. भगवंताचे अवतार आहेत ना, श्रीराम, श्रीकृष्ण, हे सुद्धा अत्यंत नीटनेटके, व्यवस्थित, छान पोशाख असणारे असे. म्हणजे वागणं छान वगैरे नंतरचं तर सगळं आहेच, पण दिसणं पण छान. भक्ताची राहणी साधी असावी पण व्यवस्थित असावी, याला दक्ष असं म्हटलेलं आहे. दुसरं दक्ष म्हणजे शास्त्राच्या अभ्यासामध्ये पण दक्ष, बरं का. हे झालं वागण्यामध्ये दक्ष, असण्यामध्ये दक्ष, ॲलर्ट असणं, सावध असणं, नीटनेटकं असणं, ह्याला आपण दक्ष म्हटलं. त्याच्यात आणखीन दक्षमध्ये हाही विषय आहे की अभ्यासामध्ये पण दक्ष असला पाहिजे. योग्य गोष्ट योग्य वेळेला आपल्याला सांगता प्रकट करता आली पाहिजे. ज्ञानीभक्त जो असतो तो असा दक्ष असतो. आधी जे आपण निरपेक्ष, शुची 2 गुण पाहिले ना, ह्या निरपेक्ष आणि शुची हे ह्या 2 गुणामध्ये देखील कधी ते पण कधी कमी येता कामा नाहीत, म्हणून दक्ष असलं पाहिजे. पावित्र्यामध्ये किंवा निरपेक्ष भावनेमध्ये काही कमतरता येता कामा नये कुठे, त्याच्यात पण दक्ष, त्याच्यात पण अलर्ट राहिलं पाहिजे. काही मनात कुठले काही आणखीन कामाला येत नाही ना, काही असं टू बी नॉट टू बी होत नाही आहे ना, असं पण ह्याच्यासाठी पण दक्ष असलं पाहिजे. जरा आपली इंद्रिय थोडीशी सैल सुटली तर मग ती निरपेक्ष, शुची, पावित्र्य सगळं संपेल ना. मग त्या बाबतीत पण आपल्याला दक्ष असलं पाहिजे. तुकाराम महाराज, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, सारखं आपल्याला रात्रंदिवस आपल्याला स्वतःला तपासावं लागतं. असं ना, सैनिकांना जसं असतं ना की एका जागी ठेवत नाहीत, कारण त्यांना अखंड सावधगिरी, अखंड दक्ष राहायचं असतं. किंवा शस्त्र असतात, ह्या शस्त्रांना सैनिकांप्रमाणे शस्त्रांचं सुद्धा असतं. प्रत्यक्ष वापरावी लागणं न लागणं वेगळी गोष्ट, लागतील तेव्हा लागतील, पण त्यांना तयार ठेवावं लागतं, सज्ज ठेवावं लागतं. त्याला पण दक्ष असं म्हणायचं. हे सगळं माणसाची इंद्रिय, मन, बुद्धी म्हणजे सतत ती शुद्ध आणि अशी तयार ठेवायला पाहिजे, दक्ष ठेवायला पाहिजे. या अर्थाने
दक्ष शब्द वापरलेला आहे. आपलं जसं असतं दैनंदिन गोष्टी आपण रोज करतो त्या नित्याने करायच्याच असतात. त्याच्यामध्ये काही आज नको असं म्हणून चालत नाही. खरं म्हणजे नित्य करायच्या गोष्टी अगदी नित्य नियमाने कराव्याच लागतात. जसं असतं ना, तांब्याची भांडी असतात. अगदी एखाद 2 दिवस जर आळस झाला तर लगेच त्याच्यावर डाग पडतात. रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ ठेवावी लागतात. तसं आपली अंतर्बाह्य शुचिता किंवा निष्कामता किंवा आता म्हटलं असं अपेक्षा न ठेवणं ही जी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला सारखं दक्ष राहावं लागतं. सारखं लक्ष ठेवावं लागतं की आपण आपली बदबुद्धी कुठे इकडे तिकडे होत नाही आहे ना, आपल्या मनात कुठे संकल्प विकल्प येत नाही आहे ना, त्याच्यामध्ये आपण कुठे अडकत नाही आहोत ना. जरा जरी थोडंसं इंद्रिय सैल गेली आणि विषयांकडे धावत नाही आहेत ना, अशासाठी सारखं आपल्याला स्वतःला तपासावं लागतं. म्हणून दक्ष असावं लागतं. या सगळ्याची भगवंताचा हा जो लाडका भक्त आहे ना, तो अगदी बरोबर काळजी घेतो. आणि किंवा असं म्हणूया की हा काळजी घेणारा जो आहे ना, तो भगवंताचा लाडका होतो. सतत सतत सावध असायला हवं. हल्ली असतं ना, वजन वाढू नये म्हणून इतकी काळजी घेतात की नाही आहे मला शुगर पण नाही, वजन वाढतं ना म्हणून मला बिनसाखरेचा चहा द्या असं आपल्याला सांगतात. खूप काळजी घेतात. आणि आता ही काळजी घेणं जे ते एखाद दिवस घेऊन नाही पुरत. आपलं एखाद दिवशी करायचं आणि बाकी रोज गोड खायचं असं करून नाही चालत. हे सतत करावं लागतं. एखाद दिवस न करता राहिलं की मग माणसाला ते थोडं सैल पण येतं की जाऊ दे, आज आता छान गरम गरम गुलाबजाम आला, आज खाऊन टाकूया, बघू मग उद्या, असं नाही चालत. सतत रोज ही काळजी घ्यावीच लागते असं आपल्याला वाटतं. आपल्याकडे ना त्याच्यातूनच व्रत नियम उपास तापास या सगळ्या गोष्टी ह्याच्यातूनच आहे. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमाने सरावाने कराव्याच लागतात. किंवा असं काही कुठली कला आपल्याला यायला हवी असली तर त्या कलेसाठी सुद्धा आपल्याला नियमितपणानं अभ्यास करावा लागतो. नियमितपणानं रियाज करावा लागतं. कोणी असू दे, खेळाडू असू दे, गायक असू दे, विद्यार्थ्याला सुद्धा परीक्षा जवळ आली की अभ्यास ही काही गोष्ट बरोबर नाही आहे. करायलाच हवा अभ्यास, रोजच्या रोज अभ्यास करायला पाहिजे. मग आपण पाहिलं अंतर्बाह्य निर्मळ किंवा आचारविचारानं शुद्ध असणं, सदाचरणी वागणं चांगलं असणं, हा जो आहे ना, हा बोलू नये ते बोलणार नाही, पाहू नये ते पाहणार नाही, असा हा लाडका भक्त आहे भगवंताचा. त्याचं सगळं वागणं असं चोख निर्मळ पवित्र अशा या भक्ताला असं जे गूढ आहे ते सुद्धा म्हणजे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान जे आहे ते सुद्धा सहज उलगडेल. कारण त्याची मनबुद्धी सगळी पवित्र आहे ना, आणि नियमाने सगळी गोष्ट करणार आहे. तो ॲलर्ट आहे, दक्ष आहे. त्यामुळे त्याला ह्या स्वरूप जे आहे आत्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे हे सगळं सहजपणानं उलगडेल. अशा अर्थाने पण तो भगवंताचा लाडका आहे असं म्हणायला पाहिजे. इतकं मन बुद्धी पवित्र आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात ना क्लिअर थिंकिंग, त्याचं क्लिअर थिंकिंग आहे. असं वाटतंय असं असेल असं नाही तो म्हणत. अशा प्रकारचा हा भगवंताचा आहे. बुद्धीमध्ये निर्मळपणा, मनात त्याच्या निर्मळपणा, वाचण्यात म्हणजे वागण्यात त्याच्या निर्मळपणा, सगळं त्याचं अत्यंत निर्मळ असतं आणि त्याच्यासाठी तो दक्ष असतो असा त्याचा अर्थ. चौथा शब्द आहे उदासीन. आता इथे आपण जो मराठी शब्द वापरतो उदास असा नाही, उदास दुःखी रड्या असा त्याचा अर्थ नाही आहे. इंद्रियांच्या भोगाविषयी उदासीन आहे. म्हणजे चांगला अगदी प्रसन्न आहे. हा जो आहे तो कसा आहे तर आपल्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये तो भोगाविषयी तो उदासीन आहे आणि म्हणून प्रसन्नते आहे. असा हा जो भगवंताचा प्रिय भक्त आहे त्याचं असं व्यापक विचार आहे. सगळे आहे सगळ्यापासून अलिप्त पण तो व्यापकपणाने विचार करतो असं दिसेल. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कशाचे विकार नाही दिसणार असा तो विकाररहित. किंवा म्हणजे आपण एक उदाहरण दिलेलं आपल्या लक्षात येईल की आपण नेहमी रामाचं वर्णन करताना की राज्याभिषेक होणार होता आणि राज्याभिषेक होणार होता तरीही राम असेच होते आणि अचानकपणानं वनात जायला लागणार अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील ते तसेच होते. अशी जी काही विकाररहित त्यालाच आपण निरागसता असं म्हणतो असा भाव असणारा हा भगवंताचा लाडका भक्त आहे किंवा भगवंताच्या लाडक्या भक्ताचा असा भाव असतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो त्याच पद्धतीने तीच निरागसता अशी त्याची असते. माऊली म्हणजे
हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे याला सगळं विश्वच त्याचं आहे ना, अशी त्याची दृढ निश्चयात्मक बुद्धी आहे. त्यामुळे मग त्याला कशाचं काही हर्ष नाही, शोक नाही, हे माझं आहे, तुझा काही प्रश्नच नाही, सगळं त्याला सारखंच आहे. घडत असणारी कुठलीही गोष्ट जरी असली त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या शरीरावर त्याचा काहीच परिणाम तो करून घेत नाही. त्याला उदासीन म्हटलेलं आहे. तो भगवंताचा प्रिय भक्त आहे. म्हणजे कमळाच्या पानाचं उदाहरण देतात. कमळाचं पान कसं ते पाण्यात आहे, पण पाण्यात राहून पण अगदी अलिप्त आहे. तसं हा आहे. सर्वांशी अत्यंत म्हणजे ह्या भक्ताचं वर्तन सगळ्यांशी सारखं आहे, तरी देखील विकाररहित असणार. मुंडकोपनिषदामध्ये एक दृष्टांत दिला आहे. तो दृष्टांत लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. त्यांनी असं म्हटलं, हे शरीर जे आहे शरीररूपी झाड आहे. दृष्टांत आहे, शरीररूपी झाडावरती 2 एकमेकांचे मित्र असणारे पक्षी आहेत. झाडावरती पक्षी आहेत, पण ते दोन्ही पक्षी एकमेकांचे मित्र आहेत. एक आहे जीव पक्षी. हा जीव पक्षी काय करतो? ह्या संसारातली गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट फळे काय आहेत ती खातो. कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो. कुठलं फळ त्याला मिळेल त्याप्रमाणे त्याला छान गोड फळ मिळालं तर सुखी होतो, आंबट तुरट कच्चं फळ मिळालं तर दुःखी होतो, स्वाभाविक आहे. दुसरा जो पक्षी आहे तो स्वाभाविकच आत्मा पक्षी आहे. तो तटस्थ आहे. आपण ज्या उदासीन शब्दाचा विचार करतोय त्याच्यासाठी आहे. तो साक्षी रूपाने सगळं पाहतोय, स्वाभाविकच आहे. यातला जो जीव पक्षी आहे, जो या फळ खातोय, त्याचं सुखदुःख त्याला होतं, तो बिचारा अज्ञानी आहे. त्याला काही ओळखता येत नाही आहे कशात सुख आहे ते. आपण जे संसारी प्रापंचिक मंडळी आहोत ती अशी आहोत, जीव पक्षासारखी. म्हणजे मी म्हणजे देहच मानणारे, मी म्हणजे हा प्रपंच मानणारी, ही संसारातली जी सुखदुःख आहेत ही आपली आहेत असं मानणारी, किंवा त्या संसारात होणाऱ्या सुखाने आनंद मानणारी, या संसारात होणाऱ्या दुःखाने त्रस्त होणारे, असा हा जीव पक्षी आहे. दुसरा जो पक्षी आहे तो हा भगवंताचा खरा भक्त आहे. त्याला स्वरूप काय ते कळलं आहे, की हे जे काही आहे हे सगळं आपल्या देहापुरतं मर्यादित आहे. यांनी काही आपलं स्वरूपाला धक्का लागण्याचं कारण आहे. तो तटस्थ आहे, शांत आहे. गोडफळ मिळालं तरी ठीकच आहे, आंबट मिळालं तरी पण ठीकच आहे, अशा प्रकारचं आहे. किंवा त्याला हेही माहिती असतं की सुखांतर दुःख आणि दुःखांतर सुख असं येतच असतं. त्यामुळे सुख मिळालं तरी तो आनंदात होऊन जात नाही आहे, दुःख झालं तरी देखील तो काही मोठा शोक करत बसत नाही आहे. अलिप्तपणानं जे काही आहे ते तो स्वीकारतो आहे. दृष्टांतापुरतंच घ्यायचं असेल तर आणखीन पण एक दृष्टांत आहे, पण ते दृष्टांतापुरतं ठेवायचं की नारळ असतो, नारळ, त्या नारळाच्या करवंटीला म्हणजे ओलं नारळ, ओलं नारळ, तर त्या करवंटीला ते चिकटलेलं खोबरं असतं. ते मिळवायचं झालं तर ते खरवडावं लागतं, त्याला कष्ट करावे लागतात, स्वाभाविकच आहे. तर तो जो आहे ना तो हा प्रापंचिक माणूस आहे, तो चिकटून असतो. आणि जो अलिप्त आहे, जो दुसऱ्या पक्षासारखा आहे, किंवा आता आपण म्हणतोय त्या भगवंताच्या लाडक्या भक्तासारखा आहे, तो अलिप्त आहे, उदासीन आहे, तो गोटा आहे, तो करवंटीपासून अलग झालेला आहे, तो चिकटलेला नाही आहे. दृष्टांतापुरतं आपल्याला कळेल की अलिप्त असणं, तटस्थ असणं, उदासीन असणं म्हणजे काय आहे. तर त्याला कशाला तो चिकटून राहत नाही. हा मात्र या सगळ्या सुखदुःखामध्ये चिकटून राहतो. नंतरचा शब्द आहे गतव्यथः. व्यथा गतः म्हणजे दुःखच नाही, वेदना नाही, व्यथा नाही, कशाची उणीव नाही, कशाची कमतरता नाही, कशामध्ये त्याला अपुरेपणा वाटत नाही, कशाबद्दल त्याला क्षीण वाटत नाही, थकवा वाटत नाही, तो त्रस्त होत नाही, कशाची त्याला खंत वाटत नाही. असा खरा अंतर्बाह्य आनंदी असणारा हा भगवंताचा भक्त आहे. म्हणजे खरं तर संत सत्पुरुषांनाच हे शक्य आहे असं वाटतं. खरं म्हणजे आपल्या लक्षात येतं की संत सत्पुरुषांना सुद्धा गतव्यथः म्हणजे अनेकांना व्याधी झाल्या, पण त्या व्याधींचं त्यांनी दुःख नाही केलं. म्हणजे त्या व्याधी त्यांच्या देहाला होत्या, पण त्यांना नव्हत्या वाटत. गतव्यथा म्हणजे या सत्पुरुषांची हीच खासियत आहे की त्यांना काय देहाला व्याधी झाला आहे तसं नाही. कितीतरी जोग महाराजांना क्षय झाला होता, रामकृष्ण परमहंसांना, रमण महर्षींना कॅन्सर झालेला होता, पण त्यांचं असं की त्या देहाला झाला आहे, त्यांना त्याचं व्यथा नाही, त्याचं दुःख त्यांना नाही, त्याची वेदना त्यांना झाली नाही.
खाता येत नव्हतं, गिळता येत नव्हतं, तरीही रामकृष्ण म्हणाले, एवढी तोंड आहेत, ह्यानी मी खातोय की आणखीन कशाला खायला हवं आहे. अशा प्रकारची सर्वानुभूती परमेश्वर बघण्याची ज्याला शक्ती मिळाली, ज्याला आत्मशक्ती बुद्धी कळली आहे, त्याला ब्रह्मशक्ती कळलं आहे, ज्याला स्वरूप कळलं आहे, त्याला काय मिळणार. एक अगदी जवळच्या व्यक्तीचं उदाहरण आहे. सी टी स्कॅन करायला सांगितलं डॉक्टरांनी. त्या सी टी स्कॅनचा तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांच्या जवळ गेले ते. डॉक्टर रिपोर्ट पाहतायत. तुमचा आहे हा? हो म्हणाले. रिपोर्टमध्ये आलेलं कागदावरती जे आहे ते आणि ते बघतायत ते ह्याच्यामध्ये फारच अंतर होतं. आपण परत म्हणाले सी टी स्कॅन करूया, हे काही मला बरोबर वाटत नाही आहे. पुन्हा सी टी स्कॅन केलं. पुन्हा लगेच घाईनं रिपोर्ट मागवले. पुन्हा त्यांच्या असं लक्षात आलं की माझी जे काही वैद्यकीय ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पलीकडली ही गोष्ट आहे की हे जे कागदावर दिसतं आहे त्या कागदावरचा रिपोर्ट मला काही वेगळा सांगतो आहे आणि समोरचा माणूस तर दादांना माझ्याशी चांगलं बोलतोय बिलतोय. आता हे जे काही आहे हे भगवंताच्या लाडक्या भक्ताचं आहे. त्याला व्यथा नाही, त्याला दुःख नाही. त्या शरीराचं जे की नाम हेच औषध, राम हाच माझा वैद्य, अशी ज्याची भूमिका आहे, ह्याला कसं आहे, ह्याची गत व्यथा, त्याच्या व्यथा गेलेलीच असते, त्याला व्यथा नसतेच. असा जो आहे तो भगवंताचा लाडका भक्त आहे असं म्हटलं जातं. आणि शेवटचा 6वा आहे सर्वारंभा परित्यागी. कर्माचं जे कर्तेपण आहे त्या कर्तेपणाचा त्याची त्याग केलेला असतो. मी करता असं ह्याला मान्य नसतं. म्हणजे मी करता म्हटलं की त्याचा अहंकार आला, तर मी करता हा त्याला अहंकारच नाही. हा जो भगवंताचा भक्त आहे ह्याला काम करायचं आहे, सगळं काम करायचं नाही अशातला काही भाग नाही आहे. पण काम करायला काम करून सुद्धा ते सारं मी करतोय असं त्याची भावना नाही. म्हणजे तो कर्मयोग नाकारत नाही आहे, कर्म करायचं मान्य करतोय, पण मीच करेन, मी केल्याशिवाय होणारच नाही, माझ्यासारखं कोणाला जमणारच नाही, अशा प्रकारचा कुठलाही अहंकार त्याच्या या विचारला नाही. किंवा मी हे करणार नाही, हे काय माझं काम आहे का, असं पण नाही. कुठलंही काम मनापासून तो करतो आहे आणि ते भगवंतच जणू की माझ्याकडून करून घेतो आहे, अशा प्रकारचा त्याचा भाव आहे. म्हणजे त्याला अहंकार येण्याची शक्यताच नाही आहे, असं त्याचं त्या प्रत्येक कर्माकडे बघण्याचं त्याचं दृष्टिकोन आहे. त्याला आपण नैष्कर्म्य असं म्हणतो. कर्म मी करेन असं तो म्हणतच नाही. ते कर्म पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे असंही तो म्हणत नाही. अशा पद्धतीने कर्माकडे जो बघणारा भगवंताचा लाडका भक्त आहे, भगवंत म्हणतो मला तो प्रिय आहे. खरं आहे, आपण जर या निरनिराळ्या मंडळींची उदाहरणं घेतली तर आपल्या लक्षात येतं की ह्याला ना निरहंकारिता मिळायचं, जरा किंचित पण अहंकार नाही. एवढं सगळं शंकराचार्य समर्थांसारख्याने तर पायी देशपर्यटन केलं, सगळे भारतभर पायी प्रवास केला आणि कुठे जेवायचं, कुठे राहायचं, काय 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 व्यवस्था केलेली होती अशातला भाग. किंवा नंतरच्या काळामध्ये आपण म्हणू की गोळवलकर गुरुजींनी, स्वामी विवेकानंदांनी भारतभर भ्रमण केलं, तेव्हा देखील काही सगळ्या अगदी सुखसुविधा त्यांच्याजवळ होत्या अशातला काही भाग नाही. हे काही सामान्य सगळ्यांना जमणारी गोष्ट आहे का? खरं तर नाही. अशी जी काही अशा ज्या काही असामान्य वाटणाऱ्या गोष्टी असतात त्या ज्यांच्याकडून पूजा होतात ना, आणि ह्या मी केल्या असा भाव त्यांचा नसतो, त्याला निरहंकारिता असं म्हणायचं. ज्ञानेश्वरांनी 9,000 ओव्या गीतेवरचं भाष्य म्हणून लिहिल्या. हे अशी कर्म करणारी जी मंडळी असतात आणि ते आपण केलं असं म्हणत नाहीत, ती सगळी निस्संग, निरहंकारी, निरपेक्ष असणारी अशी मंडळींकडूनच ही कामं होतात. म्हणजे भगवंताने ते करून घेतलं अशा प्रकारची भूमिका त्यांची असते. तुकाराम म्हणे की आम्ही काय केलं, आम्ही काय फोडिले भांडार धन्याचा माल, मी तो हमाल भारवाई. मी केवळ हमाल आहे असं असं ते म्हणतात. त्याचा अर्थ असतो आहे म्हणजे मी काही करत नाही, मी काही केलेलं नाही. हां, आता जे काही करतोय सगळं तो या भावानेच असतं. कदाचित निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंतांनी ते माझ्या करवी करून घेतलं असेल, पण मी काहीच केलेलं नाही आहे असा त्याचा अर्थ. सगळी भगवंताची इच्छा, भगवंत करेल तसं अशी भूमिका असते. संतांकडून जी कामं होतात ना, संत मंडळी जी त्यांच्या नावावर जी कामं झाली तसं आपण म्हणतो ना, त्याच्यात सगळ्यांचा तुमच्या आमच्या कल्याणाचा विचार असतो. ते काम ह्या संत मंडळीकडून करून घेतात आणि म्हणून आचार्य यज्ञात कर्म करोति तत्तत् शंभो तवा राधनम.
भगवंताच्या आराधनेतून मी जे काही कर्म करतो ते त्याच्यासाठीच असतं. असं आहे, काही मिळवायचं नाही, काही मागायचं नाही आहे भगवंताजवळ. मागायचं अगदी असलं तर ते सर्व तत्सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशा पद्धतीचं सगळ्यांच्या कल्याणाचा विचार हे संत मंडळी करतात. त्यांच्यासाठी हे सगळं त्यांचं असतं. निरहंकारिता. आणि त्यामुळे त्या कुठल्या कर्माचं, आपण केलेल्या कर्माचं करते पण ते आपल्याकडे घेतच नाही. म्हणजे एवढे संतांनी लिहिलेले ग्रंथ आपल्याकडे आहेत. आता दासबोध ज्ञानेश्वरीसारखे अनंत ग्रंथ आहेत. तुकारामाची गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, भावार्थ रामायण आहे. या सगळ्या ग्रंथांचा जर आपण विचार केला संतांनी लिहिलेल्या, तर असं वाटतं की हे त्यांच्या करवी करून घेतलेलं काम आहे. नुसत्या त्या ग्रंथांच्या वाचनाने सुद्धा अनेकांना प्रेरणा मिळेल, अनेकांच्या ह्याच्यामध्ये काही परिवर्तन होईल चांगलं, असं घडेल की. त्याच्यासाठीच हे त्यांनी केलं. पण ह्या सगळ्या ग्रंथांच्या बाबतीमध्ये असं कुठे आहे का हो की हे सगळं लेखकाच्या म्हणजे प्रकाशकाच्या हातात आहे किंवा लेखकाच्या हातात आहे, ह्याचे सगळे सर्व हक्क त्यांना दिले? काहीच नाही. सगळं तुमच्या आमच्यासाठी देऊन टाकलेली गोष्ट आहे. भगवंतांनी यांच्या करवी ते काम केलं आणि ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी केलेलं आहे. असं सगळं संतांचं काम असतं. त्याला त्यांनी म्हटलं आहे की कर्तेपणा आपल्याकडे नाहीच. त्याचा पूर्णपणानं कर्तेपणाचा त्याग केलेला आहे. सगळी कामं केली आहेत, उत्तम उत्तम कामं केली आहेत, लोककल्याणाची कामं केली आहेत, पण त्याचं कर्तेपण आपल्याकडे घेतलेलं नाही आहे. दासगणू महाराजांनी गजानन विजय, मग गजानन महाराजांच्या चरित्र, ओवीबद्ध चरित्र लिहिलं. ते जेव्हा गजानन महाराज संस्थांनी त्यांना सांगितलं, तेव्हा दासगणू महाराज म्हणाले की मी महाराजांच्या समाधीसमोर बसतो आणि त्यांची आज्ञा घेतो, आणि त्यांची आज्ञा झाली तर मग मी ते लेखनाचं काम करेन. आणि मग तसं झालं आणि दासगणू महाराजांनी ती सगळी पोथी लिहिली. त्यावर त्यांनी असं म्हटलं की मग आता त्यांनी लिहिल्याबद्दल त्यांनी सांगितलं की माझ्याकडून ते लिहून घेणार आहेत. त्यांची आज्ञा घेतली म्हणजे काय, मी काहीच केलं नाही, त्यांनी माझ्याकडून ते लिहून घेतले. तर त्याचा मोबदला वगैरे मी काहीच नाही घेऊ शकत, कारण ते माझं काहीच नाही आहे. त्यांनी मला जणू काही सांगितलं, एखाद्याने आपल्याला सांगावं आणि आपण लिहावं ना, तसं म्हणे महाराजांनी मला सांगितलं आणि मी ते लिहिलं. किंवा त्या भांडारकरांनी, दाभोळकरांनी याचं साईनाथांची पोथी लिहिली. त्या साईनाथांची पोथी लिहिताना पण त्यांनी असंच म्हटलं की साईंनी लेखक म्हणून माझी निवड केली. याच्यात सगळं आलं. याच्यात मोबदला मिळण्याचं काही नाही. तसं आहे की हे सगळं जे काही कर्तेपणा आपल्याकडे न घेणं, हे जे काही भगवंताच्या लाडक्या भक्ताचा गुण आहे, तो गुण महत्त्वाचा आहे. आता अशा सगळ्या गुणांनी युक्त जो भक्त आहे तो भगवंताला प्रिय आहे. 16व्या श्लोकामधले 6 गुण आपण पाहिले. असा हा भक्त भगवंत, म्हणजे देहानी दोघंजणं वेगळे असतील परंतु ते सर्वार्थानं एकरूप झालेले असतात. असंही भक्ताचं आणि भगवंताचं नातं आहे, असं आपल्या लक्षात येईल. खरी गोष्ट आहे, जीव हा भगवंताचा अंशच आहे, त्यामुळे त्याला भगवंताबद्दल स्वाभाविकच आकर्षण आहे. माऊलींची ओळ आहे, आपल्या लक्षात येईल की भगवंताबद्दलचं आकर्षण कसं असतं, म्हणजे देखे मनुष्य जात सकल, सगळ्या मनुष्य जातीला स्वभावता ती भजनशील. स्वभावतःच भक्ती हा विषय माणसाच्या मनामध्ये असतोच. पटकन भक्तीच्या ह्याच्यामध्ये माणूस चटकन रमतो असं आपल्याला दिसेल. आता असं जे काही माऊली म्हणतात ती गोष्ट खरी आहे, पण असा भजनशील, भजनात किंवा भक्तीमध्ये रमणारा माणूस प्रपंचात पण रमतो ना. आणि प्रपंचामध्ये रमला की कदाचित भगवंताला विसरतो. आणि असा भगवंताला विसरला तर ते म्हणजे प्रपंचाचं किंवा या दृश्य जगाचं जे की त्याला आकर्षण वाटतं, ते आकर्षण पुन्हा एकदा ते दूर व्हावं, पुन्हा एकदा तो भगवत भक्तीकडे वळावा, याच्यासाठी स्वाभाविकच त्याला स्वस्वरूप म्हणजे काय, माझं खरं स्वरूप काय आहे, याचा शोध घ्यावा लागतो. हे सगळं जमलं, त्यांनी सगळ्या गोष्टी हरी इच्छा म्हणून स्वीकारल्या. जे काही घडतं ते सगळं भगवत इच्छेने असं जर त्यांनी स्वीकारलं तर मग त्याला शांतीचा, संयमाचा, वैराग्याचा
अर्थ कळतो काय आहे ते. आता हे काही भगवंताच्या लाडक्या भक्ताला काही तो प्रपंचाकडे आणि तो काही रमणार नाही या दृश्य जगाकडे, हे असे सगळे गुण असणारा जो आहे, स्वाभाविकच शांतीचा, समाधानाचा, वैराग्याचा अनुभव तो घेतो. आणि अशा भक्तासाठी भगवंत वेडा होतो. अशा भक्तासाठी भगवंत, मग सुरुवात आपण करताना म्हणजे की तो आपलं अंथरूण, आपल्या हृदयाचं अंथरूण करतो अशा भक्ताला. तर अशा प्रकारचे सगळे गुण असणाऱ्या भक्तासाठी भगवंत वेडा होऊन जातो. खरं आहे, रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंद भेटल्यानंतर म्हटलं होतं, अरे किती वेळ लावलास. खरोखरच वाट बघत होते रामकृष्ण नरेंद्र भेटण्याची. कृष्णाच्या देवघरामध्ये पेंद्या, गोपी, सुदामा यांची पूजा भगवंत करतो असं लक्षात आलेलं आहे. म्हणजे भगवंत म्हणतो, असे जे माझे भक्त आहेत, या भक्तांसाठी मी अवतार घेऊन येतो. किती भक्तावरती प्रेम आहे, तर यांच्यासाठी जेव्हा केव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हटलं आहे, बरोबर आहे. पण भगवंत सांगतो आहे की हे असे जे माझे असतात ना लाडके भक्त, यांच्यासाठी मी पुन्हा अवतार धारण करून येतो. असतो कुठे ते पण त्यांनी नारदांच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं आहे की नाहं वसामी वैकुंठे, मला शोधायला इकडे तिकडे जाऊन नका, मी काही वैकुंठात वगैरे नाही आहे. योगिना हृदय करू, मी असतो कुठे, यत्र भक्ताः गायन्ति तत्र तिष्ठामि. नारदा, मी तिथे असतो जिथे माझे भक्त असतात, अशा ठिकाणी असतो. आणि खरोखरच अशा प्रकारच्या भक्तांवरती भगवंताचं किती प्रेम असतं. म्हणजे महाभारतामध्ये पण आपल्या असं लक्षात येतं की मी शस्त्र हातात धरणार नाही असं भगवंताने सांगितलेलं असून सुद्धा जेव्हा या आपल्या लाडक्या अर्जुनाच्या वरती भीष्माचार्यांनी, म्हणजे भीष्माचार्याच्या बाणाने अर्जुन घायल होतो आहे असं भगवंताला दिसलं, मात्र भगवंताने आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवली आणि खुशाल भीष्मांकडे चक्र घेऊन धावला की हो. म्हणजे इतका अर्जुन प्रिय होता भगवंताला. आता 12व्या अध्यायामध्ये सगळे जे 20व्यापर्यंतचे सगळे श्लोक आहेत तसेच आहेत. स्वरूपानंदांनी ज्ञानेशाला नमिता झालेला श्री सद्गुरूला तोष असं म्हटलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींना नमस्कार केला की निवृत्तीनाथाला आनंद होतो. आपल्या भक्तावरती एवढं प्रेम आहे की भक्ताला कोणी चांगलं म्हटलं की भगवंताला आनंद होतो. अशा 36 गुणांनी युक्त असणारा हा भगवंताचा भक्त आहे. अजून काही गुण पुढल्या 2 श्लोकांमध्ये 3 श्लोकांमध्ये आपल्याला पाहायचे आहेत, म्हणजे 36 गुण पूर्ण होतील. असं सगळे गुण आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करणं मोठी कठीण गोष्ट आहे. परंतु एवढी तरी आपल्याला की जिथे काही असं आपल्याला ह्या गुणाला अनुरूप असं वागणं आपलं होत नाही आहे असं आपल्याला कळल्यानंतर तरी आपण पुन्हा थोडासा आपल्या मनाला पटवून देऊ शकू असं होईल. अशासाठी या गुणांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायला हवा. एकदा सगळा श्लोक परत वाचते. बहुधा साही शब्द झाले. अनपेक्ष शुची दक्ष उदासीनो गत यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. योमद भक्त असा माझा जो भक्त आहे, समे प्रिया असा तुम्हाला प्रिय आहे असं भगवंताने 16व्या श्लोकामध्ये आपल्याला 6 गुणांचं वर्णन करून सांगितलं. पुढला श्लोक पुढल्या वेळेला घेऊया. धन्यवाद.